श्रीराम समर्थ. श्री अण्णासाहेब घाणेकर श्री भाऊसाहेबांमुळे गोंदवलेकर महाराजांच्याकडे आकर्षित झाले, ओढले गेले. त्यांच्या नामावर अतिशय निष्ठा होती. नोकरी चाकरी सांभाळून बाकीचा सर्व वेळ ते नामस्मरणात घालवत. माळेशिवाय त्यास कधी पाहिलेले आठवत नाही असं अनेक जण सांगत असत. कधी कधी रात्री फार झोप येते म्हणून त्यांनी रात्रीचं जेवणही सोडलं. त्याबद्दल त्यांच्या आईने श्रींकडे त्यांची तक्रार केली. श्रींनी त्यांना आईच्या आज्ञेने वागण्यास सांगितले. श्रींचे दर्शन झाल्यावर नोकरी सोडून आपल्याजवळ राहावेसे वाटते असं ते श्रींना म्हणाले. त्यांची तयारी कितपत आहे हे पाहण्यासाठी श्रींनी भाऊसाहेबांमार्फत त्यांना पेन्शन मिळवण्याची खटपट सुरू करण्यास सांगितली. आईला फार काळजी वाटली. 3 मुलांचं शिक्षण व्हायचंय. डॉक्टर तपासणीसाठी मुंबईला जाण्याअगोदर ते श्रींना भेटायलाच आले. तेव्हा श्री म्हणाले की आनंदात जा. पेन्शन घेतल्यावर सर्व काळ रामाचे स्मरणात घालवावा. त्यांनी कबूल केले. अगदी निघताना ते श्री त्यांना म्हणतात की तुम्ही नोकरी सोडून इथे राहिल्यावर तुम्हाला नोकरीची आठवण नाही ना होणार. त्यावर अण्णासाहेब म्हणाले, ते मी आज कसे सांगेन, पण आठवण विसरेल असं वाटत नाही. मग त्यावर श्री म्हणाले, हे असे जर असेल तर नोकरी करून रामाची आठवण ठेवीत जा म्हणजे झाले. त्यांनी जाण्याचे रहित केले. पुढे नोकरी पेन्शनपर्यंत केली आणि 1926 साली ते निवृत्त झाले. म्हणजे महाराज माणसाची तयारी आणि परीक्षा कशी पाहत असत हे यावरून आपल्याला समजते. श्रीराम समर्थ.